काय नाव आपलं? भाऊ गोलब तुमचा चाहत आहे मी. बोला. तालुक्यामध्ये हवा कोणाची, आमदार कोण हवा? हवा फक्त वाणी साहेबाची. सुरेश वाणींची हवा. सुरेश वाणीची. आमदार कोण हवा? आमदार सुरेश वाणीच हवा. अहो माझी ती पात्रता नाही, हवा होऊ शकतो. माझी काय पात्रता नाही. एक सांगतो जो गावाचा चालक आहे, जो तालुक्याचा चालक आहे, फक्त सुरेश वाणीच तालुक्याला एक आयडिया देतो. रोजचं सुरेश वाणीचं मी जे चाहत आहे, रोज फक्त त्यांच्याच बातम्या ऐकणारा माणूस आहे. तुम्ही माझ्याबद्दल सहानुभूती दाखवली, आमदारकीसाठी मला पाठिंबा दिला, याबद्दल मी तुमचा याबद्दल आणि हे गाव आहे ना, वल्लभ शेठ बेनकेचं दत्तक गाव आहे. अतुल शेठ नंतर आले, पण हे गाव पहिलं वल्लभ शेठ यांचं दत्तक गाव हे मंगरुळे. आणि आम्ही स्वतः तरुण वर्ग म्हणण्यापेक्षा मी स्वतः भाऊ गोलब तुमचा चाहता आहे. आणि आज चाहता नाही, हे मोबाईल घेतल्यापासून फक्त वाणी साहेबाच्याच बातम्या ऐकतो तालुक्यात. आता मला एक सांगा, अतुल बेनके आमदार 5 वर्ष आहेत, त्यांच्या कामावर समाधानी का असमाधानी? चांगलं काम आहे त्यांचं, काय नाही म्हणायचं त्याच्यात, काय नाही म्हणायचं. मला सांगा, हा 42 लाखाचा रस्ता आमच्या गावात झाला असता का? केलं ना त्यांनी. जे केलंय त्याला चांगलंच म्हणा ना तुम्ही, जे केलंय त्याला चांगलंच म्हणा. कोणी खड्या उचलून नेले हे बघू नका, खडं मारणाऱ्यांना बघू नका, पण केलेला चांगलं म्हणा ना तुम्ही. माझे आमदार शरददादा सोनवणे हा? 14 ते 19 आमदार होते. मी शिवसैनिक आहे, 24 वर्षाचा. माझ्याकडे कार्ड दाखवू खिशातून माझा काढून. प्रश्न समजून घ्या. शरददादा सोनवणे 14 ते 19 आमदार होते, बदली झाली. त्यांच्या कामावर त्यांची समाधानी, बदली झाली. त्यांच्या कामावर समाधानी का असमाधानी? त्यांची बदली झाली, त्यांनी कामं केलेत, पण बदली झाली, पक्षांतर झालं नाही झालं. पक्ष बदललेलं मान्य नाही. मला सांगा, आपण 4 भाऊ एकत्र आहेत, कुटुंब फुटलं, विषय मिटला. माऊली खंडागळे झाल्या 4, तुम्ही आम्ही कोण? माऊली खंडागळे कोण ते आता नवीन आहेत. आणि 4 तालुक्याचा 4 आता नवीन लोक पाहतात. आशाताई बुचके. आम्हाला त्या बाईबद्दल तर बोलूच नका, तिने आमचा दादा पाडलाय. काय बोलता पुढचं? सत्यशील दादा शेरकर. ते आता कारखाना आहे, त्यांची आमची शेती आहे, आम्ही बागायतदार आहे. हे बघा, सकाळीच पाणी भरून आले बघा, बोट कापल्यात आमची. शेरकरांना आमदार करायचं का कोणाला करायचं? तो त्याच्याबद्दल आम्ही वाईट बोललोच का तुम्हाला? काय आमदार कोणाला करायचं? आमदार फक्त आम्हाला वाणी साहेबाला करायचे. अरे 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 अरे, प्रेक्षकांना बघा आता काय, यांची आमच्या का भक्ती माहित नाही, परंतु आमदार होण्याची माझी पात्रता नाही. अहो, पात्रता नाही, एवढी स्तुती तुम्ही नको आहे, आमदार गावात एवढी स्तुती नको आहे. अतुल शेठ बेनके, आशाताई बुचके, सत्यशील दादा शेरकर, माऊली खंडागळे, बाळासाहेब सुरेश वाणी दांगट, तालुक्याचा आमदार असं होऊ शकतो गावात. तुम्ही शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. तर आपण बाकीच्या युवकांशी बोलूया, तर बाबांशी गप्पा मारूया. बाबा, काय सांगाल, जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची, आमदार कोण हवा? जुन्नर तालुक्याचे आमदार कोण आहेत? आता अतुल शेठ बेनके. अतुल शेठच्या कामावर समाधानी आहे का? समाधानी. पुन्हा आमदार कोण पाहिजे? पुन्हा परत झाली तर तेच चालतातच. काय बदल करायला नको का? काय आता वरील चालायचं नाही का? आहे समाधानी. आपण जरा युवकांशी गप्पा मारूया. हा युवक शूटिंग करतोय, तर आपण युवकाला बोलूया. बघा, काय तालुक्यात हवा कोणाची, आमदार कोण हवा? आता सध्या तरी काही सांगू शकत नाही सर. आता जो तो आहे ज्याचं काम ज्याच्या पद्धतीने चालू आहे. आता सध्या तरी या तरी सिच्युएशनला आपण कोणी सांगू शकत नाही कोण आमदार होईल, कारण आता जे ते ज्याच्या पक्षाच्या काम चालू आहेत. कामाचा कोण? तसं आता याच्या आधी आता अतुल शेठ आमदार आहेत, तत्पूर्वी शरददादा आमदार होऊन गेले. कामं सगळ्यांनीच केली, त्याबद्दल वाद नाही. कामं सगळ्यांची चालू आहे, पण जास्त काम आता ज्याचा आता जनतेने ज्याने उचलून धरलं तो आमदार. जनतेने कोणाला उचलून धरले? आता सध्या तरी आता निवडणूक चालू आहे म्हणल्यावरती काही सांगू शकत नाही. काही शरददादाची माणसं आहेत, तर काही अतुल दादाची आहेत, तर काही सत्यशील दादाचं नाव घेतात, तर काही आशाताईची सुद्धा फॅन आहेत. तालुका पुढे न्यायचा असेल तर कोण माणूस कामाचा किंवा असं काही विजन घेऊन पुढे निघालाय, असं का वाटतं तुम्हाला? कोण कॅपेबल? तसं आता सध्या तरी काही सांगू शकत नाही. तसं म्हणलं तर शरददादांनी खूप कामं केलेली आहेत, तसं अतुलदादांनी पण काम केलेली आहेत, तसं आशाताईची सुद्धा कामं आहेत, त्याबद्दल वाद नाही. सत्यशील शेरकर. सत्यशील दादांचं पण सारखं काम आहे. सत्यशील दादाचं पण काम आहे. एवढा मोठा कारखाना आहे, सर्व शेतकऱ्यांचा हंगामी ऊस त्यांच्या कारखान्यामध्ये जातोय, शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचं पण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक प्रकारे चांगला असणार आहे. त्याबद्दल माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिवस पुतळा बांधतायत, एक चांगला प्रकल्प हाती घेतलाय. कसं वाटतं त्या प्रकल्पाबद्दल? तुला काय वाटतं? आता शिवजन्मभूमी म्हणून आपलं जुन्नर तालुका ओळखला जातोय. तर सर्वजण म्हणजे शिवजन्मभूमी म्हणजे काय लांब नाही. शरददादा काम करणार, शरदांचं कामाबद्दल त्याबद्दल आपण 100% पाठिंबा आहेच. आता शिवजन्मभूमी म्हणले तर काम तर होणारच, त्याबद्दल वाद नाही. शरददादांनी जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया काय वाटतं?
शरददादांनी आता उपक्रम केला म्हणजे सर्व आता कुठलीही जनता असो, आपला तालुका असो, पुणे जिल्हा असो, हे एक शिवजन्मभूमी म्हणजे गाव आहे. त्याबद्दल आमचाही शरददादाला चांगल्या प्रकारे पाठिंबा आहे. कारण आम्ही पण एक शिवाजी महाराजांचे मावळेच आहोत. त्याबद्दल आमचा पण या गोष्टीला त्यांना पाठिंबा असणार आहे. शरददादा सोनवणे आपण करत असलेलं काम, हाती घेतलेला उपक्रम लोकांना निश्चित आवडलेला आहे. आपल्यासोबत एक दादा आहेत. दादा, तुम्हाला काय वाटतं, जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची, आमदार कोण हवा? हवा तसं जर म्हटलं तर आतापर्यंत बऱ्याच जणांनी कामं केलेली. शरददादाची काय तशी काही कामं कमी असं काही नाही आहे. आणि आमदार बेंके साहेबांची पण कामं काही कमी असं काही नाही. पण आम्हाला असं वाटतं की ह्या वेळेला जरा थोडंसं बदल असा व्हावा का माऊली खंडागळेनं सर्वांनी चान्स द्यावा. कारण ते यावेळेला म्हणजे सगळ्या ठिकाणी पूर्ण असे स्थिर राहिलेले आहेत. इकडे तिकडे कुठं काय पळालेलं नाही. ते म्हणजे समजा जे काय पळाले ते काही वाईट नाही आहे. शरददादा पण चांगले आहेत, आमदार बेंके साहेब पण चांगले आहेत. आशाताई बुचकेंचं नाव राहिलं ना. अशा बुचके पण तसं काय ते पण चांगलेच आहे, त्यांचं पण कार्य चांगलंच आहे. माजी आमदार बाळासाहेब दांगट यांचं पण नाव चर्चेत आहे. हो आहे ना, ते पण आहे, चांगलेच आहे. फक्त बा एक चान्स बा समजा माऊली खंडागळे साहेबांना एकदा चान्स द्यावा जनतेने एकदा, अशी इच्छा आहे आमची. आपण पाहतोय माऊली खंडागळे एक सर्वसामान्य कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्ता, गोरगरिबांच्या सुखदुःखामध्ये जाणारा कार्यकर्ता माऊली खंडागळे, अशी अपेक्षा आहे. आता बघूया मतदार कोणाला स्वीकारतात, कोणाला नाकारतायत, कोणाचा टांगापलटी करतायत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.